हॅलो डिअर एस स्टुडंट्स. आज आपण आपल्या केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन चॅप्टरचा सेकंड लेक्चर स्टार्ट करतोय, जेणेकरून आपल्याला ह्या आजच्या लेक्चरमध्ये असा काही टॉपिक शिकायला मिळणार आहे का ज्या टॉपिकच्या नंतर आपल्याला त्याचा उपयोग पुढे जाऊन खूप वेळा होणार आहे. जेणेकरून एकदा का केमिकल रिॲक्शनची बॅलन्सिंग आपल्याला जमायला लागली, आपण 11th जाऊ द्या, 12th जाऊ द्या, नंतर केमिकल इंजिनिअरिंगला जा, सगळीकडे तुम्हाला हा टॉपिक उपयोगी पडणार आहे. त्यामुळे हा टॉपिक कसा आहे, थोडासा इम्पॉर्टंट आहे, याला थोडीशी अटेन्शन आपल्याला लागणार आहे. मग आता बघा बरं, आपण बॅलन्सिंग का करायची, का गरजेची आहे, आपल्याला त्या टॉपिक कडे बघावं लागेल. मग आता बॅलन्सिंग करायची म्हणजे नेमकं काय करायचं. आपण लहानपणी सीसॉ खेळले असाल, ज्यावेळी आपल्याला माहिती दोन इक्वल वेट पर्सन ज्यावेळी बसतात त्यावेळी काय होतं, सीसॉ बॅलन्स होतो, किंवा आपण काय म्हणतो त्यामध्ये काय होतं, आपण म्हणतो अप डाऊन जो काही सीसॉचा पॅटर्न चालू असतो तो फॉलो करा. किंवा आपण काय सांगतो, जेव्हा आपण काही बाजारात घ्यायला जातो विकत वस्तू वगैरे, बाजारातून जेव्हा आपण काही विकत घेतो भाज्या वगैरे, किंवा आपण काय घेतो टोमॅटो बटाटे काही पण घेतो, त्यावेळी पण बॅलन्सच्या मदतीने आपण काय करतो, त्याचा इक्वल अमाऊंट घेतो. मग बॅलन्सिंग का करणं गरजेचं असतं, बिकॉज आपल्याला माहिती लास्ट लेक्चर मी तुम्हाला सांगितलं होतं, आपण ॲरोच्या लेफ्ट हँड साईडला काय लिहितो, सगळे रिॲक्टंट्स, आणि ॲरोच्या राईटला आपण कोण लिहितो, प्रॉडक्ट्स. लास्ट लेक्चर आपण रिॲक्शन लिहिण्याचे रूल समजून घेतलेले आहेत. मग आपण काय सांगतो, कोणत्याही केमिकल रिॲक्शन मध्ये द टोटल अमाऊंट ऑफ रिॲक्टंट is always equal to the total amount of product. Total amount of respective elements म्हणू आपण in the product. मग आता बघा, आपण काय सांगितलं, हे जे वाक्य आपण लिहिलं ना, का टोटल अमाऊंट ऑफ रिॲक्टंट, इथं आपण काय रिॲक्टंट इलेमेंट्स म्हणू. रिॲक्टंट मध्ये जे कोण इलेमेंट असतील त्यांचा अमाऊंट किती असलं पाहिजे, प्रॉडक्ट मध्ये जेवढं काही प्रॉडक्ट फॉर्म होईल त्याच्यामध्ये पण त्यांचं अमाऊंट केवढं असलं पाहिजे, तेवढंच असलं पाहिजे. एक बॅलन्स एस्टॅब्लिश झाला पाहिजे. आणि म्हणून आपण काय सांगतो, वी नीड टू बॅलन्स द केमिकल रिॲक्शन. मग आता ह्या इक्वेशन मध्ये आपण म्हटलं, प्रॉडक्ट मध्ये जेवढा सबस्टन्स तयार होईल त्याच्यामध्ये जेवढे एलिमेंट यूज झालेले असतील तेवढेच एलिमेंट कुठं प्रेझेंट असतील, रिॲक्टंट मध्ये. आणि हे वाक्य जे आपल्याला सांगतं याला काय म्हटलं जातं, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. आपण 9th स्टँडर्डला एक चौथा चॅप्टर शिकलो होतो, आय गेस मेजरमेंट ऑफ मॅटर. त्या चॅप्टर मध्ये आपल्याला होतं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. म्हणजेच काय, रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट मध्ये दोघांमध्येही जे काही एलिमेंट यूज झाले असतील त्यांचा मास कसा असेल, सेम असेल, कॉन्स्टंट असेल. ठीक आहे. मग आता हेच जर आपल्याला सांगायचं ठरलं तर आपण काय सांगतो, मग आता आपल्याला हे रिॲक्टंट प्रॉडक्टचा आणि आपण किती नाही म्हटलं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास कळला असेल का, आपण काय म्हटलं, रिॲक्टंट मध्ये आणि प्रॉडक्ट मध्ये एलिमेंटचं जेवढं अमाऊंट असेल ते कसं असेल, सेम असेल. मग हा लॉ जर आपल्याला कळलेला असेल तर आता आपण बघू रिॲक्शन बॅलन्स कशी करायची. हाऊ टू बॅलन्स अ केमिकल रिॲक्शन. आता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे. काही लोक काय करतात, डायरेक्ट बॅलन्सिंग सुरू करतात, एक एक एलिमेंटचा अमाऊंट बॅलन्स करतात. काही लोक काय करतील, सडनली एक एलिमेंट पकडतील, त्याला बॅलन्स करतील, मग दुसरा. पण आपण काय शिकू, आपण हा लॉचा स्क्रीनशॉट झालेला असेल तुमचा मे बी, कारण मी बऱ्याच वेळा बोर्डच्या बाजूला गेलो होतो. पण आपल्याला काय बघायचंय, हाऊ टू बॅलन्स अ केमिकल रिॲक्शन. आणि आपल्याकडे काय असतं, किती नाही म्हटलं तर ह्या केमिकल रिॲक्शनला बॅलन्स करण्याचा आपल्याकडे एक सिक्वेन्स आहे. जर तुम्ही हायड्रोकार्बन बॅलन्स करत असले तर वेगळा सिक्वेन्स असतो, आणि जेव्हा तुम्ही कोणती 10वीच्या लेवलला जर केमिकल रिॲक्शन बॅलन्स करत असले तर आपल्याकडे त्यासाठी वेगळा सिक्वेन्स असतो. मग आता केमिकल रिॲक्शन बॅलन्स करायला शिकायचं आपल्याला. मग कशी बॅलन्स करणार केमिकल रिॲक्शन, त्यासाठी आपल्याला बॅलन्सिंगचे काही रूल्स शिकावे लागतील. रूल्स म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू, त्यांना आपण आपल्या पद्धतीने इन्व्हेंट केलंय. मग रूल्स म्हणणं चुकीचं राहील. आपण काय बघू, स्टेप बघू बॅलन्सिंगच्या. स्टेप्स इन्व्हॉल्ड इन बॅलन्सिंग ऑफ अ केमिकल रिॲक्शन. कोणकोणत्या स्टेप येतात त्या आपल्याला बघायच्यात. एक एक करून समजून घेऊ. अवघड नाहीये, फारसं सोपं आहे. फक्त त्याला काय आहे, थोडासा वेळ द्यावा लागेल आपल्याला समजून घेण्यासाठी. मग सगळ्यात पहिलं बघा, जेव्हा कधी आपल्याला एखादी रिॲक्शन बॅलन्स करायची त्यावेळी कोणकोणत्या स्टेप फॉलो केल्या पाहिजे. सगळ्यात पहिलं काय केलं पाहिजे, स्टेप नंबर 1, ऑलवेज बॅलन्स मेटल फर्स्ट. ऑलवेज बॅलन्स मेटल फर्स्ट. मग बघा, आपल्याकडे खूप सारे मेटल बघितलेले आपण. कोणकोणते बघितलेले आपण, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम एक्सेट्रा. सगळ्यात पहिली स्टेप काय असली पाहिजे, तुमच्या रिॲक्शन मध्ये तुम्ही ऑलवेज कोण बॅलन्स केला पाहिजे, मेटल शोधला पाहिजे. आहे का रिॲक्शन मध्ये,
असेल तर सगळ्यात पहिलं कोणाला बॅलन्स करायचं, मेटलला. त्यानंतर आपण दुसऱ्या नंबरला घेतो कोणाला, सेकंड स्टेप इज ऑलवेज बॅलन्स नॉन मेटल्स आफ्टर मेटल. मग सगळ्यात पहिलं मेटल शोधा, मेटल शोधून बॅलन्स करून झाल्यानंतर कोणाकडे या, नॉन मेटलकडे. नॉन मेटल मध्ये आपल्याला माहिती कोण कोण येतात आपले, हॅलोजन्स येतात, त्याच्यात कोण कोण येतं आपलं, क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन एक्सेट्रा, खूप सारे येतील असे. मग यांना 2 नंबर बॅलन्स करायचं. आता एक स्टेप लक्षात ठेवा, जर तुम्ही आधी मेटल बॅलन्स केला आणि नंतर नॉन मेटल बॅलन्स केला तर ऑब्वियसची गोष्ट आहे की नाही, नॉन मेटल बॅलन्स करायच्या ना तुमच्या मेटलचा बॅलन्स बिघडणार आहे. मग काय करायचं, जर याचा बॅलन्सिंग करता करता याचा बॅलन्स बिघडला तर एक स्टेप मागे येऊन पुन्हा याला बॅलन्स करायचं. म्हणजेच काय, एक स्टेप जी फॉरवर्ड घेतली होती आपण मेटल कडून नॉन मेटलकडे, एक स्टेप बॅक जायला पण घाबरायचं नाही, नॉन मेटलला पण बॅलन्स करायचं आणि बॅलन्स केल्यानंतर गडबड झाली तर मेटलकडे पुन्हा मागे यायचं. ठीक आहे. थर्ड स्टेप मध्ये आपण ऑलवेज कुणाला बॅलन्स केलं पाहिजे, बॅलन्स ऑक्सिजन. रिॲक्शन मध्ये कुठेही ऑक्सिजन येत असेल तर त्याला 3 नंबरला बॅलन्स करायचं. बॅलन्सिंग मुळे जर ह्या दोघांचा सिक्वेन्स हल्ला तर पुन्हा मागे जाऊन यांना बॅलन्स करायचं. अँड लास्ट स्टेप, बॅलन्स हायड्रोजन ऍट द लास्ट. कधी पण तुमच्या हायड्रोजनला काय करायचं, लास्टला बॅलन्स करायचं. मग आपण बघा 4 स्टेप बघितल्यात. पहिला कोण बॅलन्स करणार, मेटल. दुसरा कोण येणार आपल्याकडे, नॉन मेटल. हा सिक्वेन्सच लक्षात ठेवायचा. पहिल्यांदा मेटल, 2 नंबरला कोण येईल, नॉन मेटल, 3 नंबरला बॅलन्स करायचा तुमचा ऑक्सिजन आणि लास्टला बॅलन्स करायचा तुमचा हायड्रोजन. तर हा सिक्वेन्स ज्याला जमला त्याच्यासाठी बॅलन्सिंग एक जोक असेल. ऑलवेज लक्षात ठेवायचं 1, 2, 3 अँड 4. ठीक आहे. तर या 4 स्टेप लक्षात राहिल्या तर आपल्याला कोणतीही आणि कितीही टफ केमिकल रिॲक्शन येऊ द्या आपल्याला बॅलन्सच करता येते. आता बॅलन्सिंगचा क्वेश्चन तुम्हाला वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये विचारला जातो. 1 मार्कासाठी विचारतील, शक्यतो 1 मार्क क्वेश्चन नाही येत बॅलन्सिंग वरती. बॅलन्सिंग येतं तर डायरेक्ट 2 मार्क क्वेश्चन येतो किंवा 3 मार्क येतो. तर मग बॅलन्सिंगचा फॉर्मॅट समजून घेण्यापूर्वी आपण बाकीच्या काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल, बॅलन्सिंगचा क्वेश्चन 2 मार्कला आला तर काय काय केलं पाहिजे आणि बॅलन्सिंगचा क्वेश्चन जर 3 मार्कला आला तर काय काय केलं पाहिजे. जर बघा 2 मार्कसाठी आपल्याला जर हा क्वेश्चन येतो तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यूज लिहू शकता बॅलन्स केलेल्या एलिमेंटच्या. पण जर हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्कला येतो, एकच रिॲक्शन येते आणि 3 मार्कला येते बॅलन्स करायला, त्यावेळी मात्र तुम्हाला बॅलन्सिंगची वेगळी मेथड वापरावी लागेल. एक टेबल बनवावं लागेल. त्या टेबलमध्ये तुम्ही कुणाला आणि कसं बॅलन्स केलं ते आपल्याला दाखवावं लागतं. ठीक आहे. पण आता सध्या आपण काय बघू, रिॲक्शन बॅलन्सिंग शिकण्यापूर्वी काही गरजेचे एलिमेंट असतील आपल्याकडे, ते आपल्याला शिकणं खूप गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, जर मला वॉटरचे 2 मॉलिक्यूल दाखवायचे, मग मी काय करणार, H2O घेतला मी वॉटर, आणि मला जर याचे 2 मॉलिक्यूल दाखवायचे तर मी इथं 2 लिहिलं चालेल का, हा तर H2O2 होईल, हायड्रोजन पर ऑक्साईड होईल. मग इथं हा 2 लिहिणं चुकीचं आहे की नाही. हा 2 मला कुठे लिहावं लागेल, इथे. जर मी 2 समोर लिहिला तर हा वॉटर मॉलिक्यूल 2दा येईल, म्हणजेच काय 2 वॉटर मॉलिक्युल्स. आणि मला जर कोणी विचारलं याच्यात 2 एलिमेंट आले, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, मग हायड्रोजन किती आहे आणि ऑक्सिजन किती, तर काय करायचं, हा 2 आहे समोरचा, याच्या जवळ बघा इथं किती आहे 2, 2 मल्टिप्लाइड बाय 2, 2 इंटू 2 किती होतील आपले 4. आणि ऑक्सिजन जर मोजायचं ठरला तर 2 इंटू O, इथं काहीच नाही म्हणजे किती आहे 1, 2 इंटू 1 किती होतील 2. म्हणजे ऑक्सिजन असतील 2 आणि हायड्रोजन असतील 4. तर या पद्धतीने आहे बघा. जर अजून एक्झाम्पल घेतलं आपण तर मला सांगा, आपण एक एक्झाम्पल घेऊ, 2Fe3O4 आयन ऑक्साईड घेतला आपण, फेरिक ऑक्साईड पण म्हणतो आपण. जर मला याच्यामध्ये आयन कुणी विचारला तर मला काय सांगावं लागेल बरं, आयन किती वेळा येतोय, Fe समोर किती आहे 3, समोर किती आहे 2, 2 इंटू 3 किती येतील आपले 6 आयन, किती येतील 6 आयन मॉलिक्युल्स. आणि इथं बघा O4 ऑक्सिजन 4 वेळा आहे, 2 इंटू 4 किती होतील आपले 8 ऑक्सिजन, किती ऑक्सिजन होतील 8 ऑक्सिजन. अजून एक एक्झाम्पल, वन मोर. जर आपल्याला कधी ग्रुपमध्ये आलं तर आपण काय सांगतो, आपल्याला कॅल्शियम हायड्रॉक्साईड दिला कुणीतरी, CaOH ट्वाइस. आता याला रीड कसं करतो आपण, CaOH ट्वाइस, ट्वाइस मीन्स 2दा. मग आता हा दिलेला आहे आपल्याला, याचा अर्थ काय, हा जो OH ग्रुप आहे ना पूर्ण, हा पूर्ण OH ग्रुप 2दा आहे. मग आपण काय सांगणार, जर आपण याला बॅलन्सिंग साठी घेतलं तर आपण कसं सांगणार बरं, मला सांगा. आपण जर याच्या समोर 2 लिहिला, सपोज मी इथे 2 लिहिला, तर त्याचा परिणाम काय होणार होता आपल्याकडे बघा, मी जर तिथे 2 लिहिला
तर त्याचा परिणाम काय होणार होता, हा कॅल्शियमच्या जवळ कोणीच नाहीये, 1 आहे बरोबर, म्हणजे 2 काय होतील आपले कॅल्शियम. आणि OH ग्रुप दोनदा आहे, म्हणजे आपल्याकडे काय होईल बरं, OH ग्रुप किती वेळा होईल आपण म्हणतो दोनदा आहे. म्हणजे जर हा 2 असेल ब्रॅकेटच्या बाहेर तर हा दोघांनाही मल्टिप्लाय, म्हणजेच ऑक्सिजन किती आहे 2, हायड्रोजन किती आहे 2. मला जर फक्त ऑक्सिजन विचारलं तर मी काय करणार, ऑक्सिजन बघणार, इथे किती वेळा आहे 2, 2 × 2 4 ऑक्सिजन, किती ऑक्सिजन 4. आणि तेच मला विचारलं किती हायड्रोजन, तर काय होईल 2 × 2 किती होतील 4 हायड्रोजन. मग आता आपल्याला एवढंच कळलं पाहिजे, समोर लिहिलेला नंबर त्याला आपण काय म्हणतो नंबर ऑफ मोल्स, आणि शेजारी लिहिलेला नंबर तो काय असतो त्याच्या म्हणजे आपण काय म्हणतो एलिमेंट किती वेळा रिपीट होतोय. तर याला आपण काय करतो बॅलन्सिंग साठी खूप वेळा वापरतो. ज्याला ही पद्धत कळली ना बॅलन्सिंगची, त्याला बॅलन्सिंगचा कोणताही इश्यू पुढे राहणार नाही. मग आपण लक्षात काय ठेवायचं, बॅलन्सिंग करताना आपल्याला मल्टिप्लिकेशन जमली पाहिजे एलिमेंटची. ज्याला ही मल्टिप्लिकेशन जमली त्याला अख्खी बॅलन्सिंग जमली असं समजून घ्यायचं. ठीक आहे. मग आता आपण बघू 3 मार्क्ससाठी जर क्वेश्चन आला आपल्याला बॅलन्सिंगवर तर काय आपल्याकडून आन्सर एक्सपेक्ट असतं एक्झामिनरला ते आपण बघू. सिंपलची टर्म आहे बघा, काही अवघड नाहीये, फक्त आपल्याला थोडंसं काय म्हणतो ना कॉन्सन्ट्रेशनची गरज आहे. हे जर कळलेलं असलं तर आता आपण काय करू, ऍक्च्युअल एका प्रॉपर एक्झाम्पल कडे जाऊ. एक एक्झाम्पल घेऊ आपण. आता बॅलन्सिंग साठी आपल्याला एक्झाम्पल दिलेला असल्यावर आपण काय काय करणं एक्सपेक्टेड आहे, आन्सर मध्ये काय काय टर्म्स आल्या पाहिजे आपल्या, त्या सगळ्यांना आपण इथे डिस्कस करू. मी सांगितलं तुम्हाला मगाशी 3 मार्क क्वेश्चन जर आला तर काय केलं पाहिजे ते आपण डिस्कस करतोय. सगळ्यात पहिलं बघा आपण असं बघू, आपल्याला एक एक्झाम्पल दिलं यांनी. एक्झाम्पल आहे आपल्याकडे AgNO3. आता मी तुम्हाला लास्ट टाइम शिकवलेलं आहे, जेव्हा कधी सबस्टन्स लिहिता त्याच्या ब्रॅकेटमध्ये काय लिहिली पाहिजे, त्याची स्टेट पण लिहिली पाहिजे. AgNO3 मी लिहिला ॲक्वस, प्लस आपण घेतला AgNO3 सोबत NaCl सोडियम क्लोराईड, हा पण कसा घेतला आपण ॲक्वस. आपल्याला याच्या दोघांपासून काय मिळालं, AgCl मिळालं मला सिल्वर क्लोराईड, हे कसं मिळालं मला ॲक्वस, प्लस मला कोण मिळालं अजून NaNO3 सोडियम नायट्रेट, हे पण कसं असेल आपलं ॲक्वस. सगळी रिॲक्शन ॲक्वॅटिक सोल्युशन मध्ये केली आपण म्हणून आपल्याला हे सगळं मिळालं. आता बघा बरं, बॅलन्सिंग करायची आपल्याला, ही रिॲक्शन बॅलन्स आहे की नाही हे आपल्याला सांगायचं आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं त्याची बॅलन्सिंग करायची. मग बॅलन्सिंग करण्यासाठी आपण 4 स्टेप बघितले मगाशी. त्या 4 स्टेपला आपल्याला 3 मार्क्ससाठी जर कागदावर उतरायचं असेल तर काय केलं पाहिजे बघा. सगळ्यात पहिलं यू विल राईट ऑल द एलिमेंट्स कमिंग इन द रिॲक्शन. या रिॲक्शन मध्ये येणारे सगळे एलिमेंट तुम्ही काय केले पाहिजे, लिहिले पाहिजे. मग आपण एक छोटासा टेबल बनवायचा, इकडे बनवायचा रिॲक्टंट्स, राईट साईडला घ्यायचे प्रॉडक्ट्स. तुम्ही हा टेबल बनवायचा, इथं मध्ये एक लाईन टाका अशी मस्तपैकी, जेवढे एलिमेंट येतात तेवढे लिहायला, प्रत्येकानंतर रेश मारा आणि आपण काय बनवू, एक टेबल बनवायचा असा रिॲक्टंट आणि प्रॉडक्टचा. आता मी एकदाच बनवून ठेवला, जेवढे एक्झाम्पल घेऊ त्याच्यासाठी आपण हाच टेबल रेफरन्स साठी वापरू. आता बघा बरं, याच्यात मेटल आलाय का पहिलं सगळ्यात शोधायचं. यस, मेटल आलेत आपल्याकडे. कोण कोण आलं, सिल्वर मेटल आला, सोडियम मेटल आला. दोघांनाही लिहून घ्यायचं. आपण घेतला पहिला सिल्वर, दुसरा घेतला आपण सोडियम. झाले दोन्ही मेटल लिहून आपले. त्याच्यानंतर तिसरं बघायचं आपल्याला नॉन मेटल. मला सांगा बरं, इथं कोण आला आपला नॉन मेटल, नायट्रोजन. इथे कोण आला आपला क्लोरीन. मग दोघांनाही लिहून घ्या, नायट्रोजन क्लोरीन. त्याच्यानंतर बघा बरं, आपल्याकडे कोण आलं, ऑक्सिजन आला. ऑक्सिजन आला बरोबर. मग मी ऑक्सिजन लिहून घेतला आणि आपण काय केलं बरं, सरळ सरळ नंतर बघितलं हायड्रोजन आहे का, अख्ख्या रिॲक्शन मध्ये कुठं हायड्रोजन नाही. मग आपण यांच्या समोर इक्वेशन मध्ये काय करू, इक्वल टू चे साईन लिहून ठेवू. आता आपण कोणतीही एक बाजू पकडायची आणि कोणतीही एक बाजू पकडल्यानंतर आपण काय करतो बघा बरं, रिॲक्टंट मध्ये Ag किती वेळा आला ते फक्त त्याच्या समोर लिहून टाकायचं. इकडे किती वेळा आला, याच्यात एकदा आला, याच्यात नाहीये, म्हणजे आपला Ag किती वेळा आला, एकदा आला. नंतर सोडियम बघा, इकडे किती वेळा आला, एकदाच आला. इकडे परत नाहीये कुठं, म्हणजे आपण एकदाच लिहू रिॲक्टंट साईडला. नायट्रोजन किती वेळा आला, इथे एकदाच आला. इकडे पुढे आला असेल तर प्रॉडक्ट साईडला गेलोच नाही आपण, आधी रिॲक्टंट साईड लिहून घेऊ राहिलो. एकदाच आला, 1 लिहून टाकू. क्लोरीन बघा, एकदाच आलाय, इथे पण 1 लिहू. आणि ऑक्सिजन बघा, इथे किती वेळा आलाय, 3 टाइम्स. मग आपण इथे किती लिहिणार, 3. मग सगळे रिॲक्टंट साईडचे जर नंबर लिहून झाले असले तर आता आपल्याला काय करायचं, प्रॉडक्ट साईडचे नंबर लिहायचे. मग आता बघा, मी म्हटलं तुम्हाला प्रत्येक लिहून झाल्यानंतर तुम्ही अशी लाईन मारू शकता, त्याच्या खाली टेबल बनवायचा, एक प्रॉपर एक्झामिनर समोर इम्प्रेशन क्रिएट करायचं, टेबल बनवायचा. मग इथे एक होता आपला सिल्वर, राईटला बघा बरं,
प्रॉडक्ट मध्ये सिल्वर इथे एकदा आलाय, पुढे कुठंच नाही आला, म्हणजे सिल्वर किती आहे 1. नंतर सोडियम बघा, सिल्वरचा विषयच संपला डायरेक्ट. सोडियम बघा इथे किती आहे 1, इथे किती आहे 1. सोडियम पण किती वेळा आला, एकदाच आला, त्याचा पण टॉपिक क्लोज झाला आपला. नंतर आपण काय सांगतो बघा तुमच्याकडे, नायट्रोजन बघा इथे एकदा होता रिएक्टंट मध्ये, प्रॉडक्ट मध्ये पण किती वेळा आहे, एकदा. नंतर आपण काय बघू, आपला क्लोरीन बघू. क्लोरीन बघा बरं, रिएक्टंट मध्ये एकदा होता लिहिलेलं आहे आपण, प्रॉडक्ट मध्ये किती वेळा आला, एकदाच आला. आपण इथं 1 लिहून टाकू. अँड लास्टली आपला जो काही ऑक्सिजन होता, ऑक्सिजनला बघा बरं, ऑक्सिजन 3 वेळा आहे रिएक्टंट मध्ये. प्रॉडक्ट मध्ये काउंट करा, कुठे इथं नाहीये, इथे आहे ऑक्सिजन. आणि किती वेळा आहे, O3, म्हणजे 3 टाइम्स आहे. म्हणजे आपल्यासोबत धोका झाला, मजाक झाली, का रिॲक्शन ऑलरेडी बॅलन्स दिलेली होती आपल्याला तिला बॅलन्स करायची वेळ आलीच नाही. ठीक आहे, तर हे आपल्याला या पद्धतीने. आता मला सांगा, यांच्यामध्ये चेंजेस आलेच नाही तर मी इथं नंबर लिहून चालेल का? नंबर कधी लिहिणार आपण, जर इथं काही चेंज येत असेल तर आपण काय करणार, नंबर इथे समोर लिहायचे बदलावे लागतील आपल्याला. ठीक आहे, ही होती आपल्याकडे नॉर्मल एक रिॲक्शन, जिला बॅलन्स कसं करायचं ते आपण शिकलो. आता आपण ऍक्च्युअल एक्झाम्पल स्टार्ट करू. टेक द स्क्रीनशॉट. ओके, नाउ वी विल टेक एक्झाम्पल. आता मला हा सगळा टेबल पुन्हा पाहिजे म्हणून मी फक्त टेबल मधल्या व्हॅल्यूज रफ करतोय. तुम्ही मात्र काय करायचं, प्रत्येक वेळी टेबल ड्रॉ करायचा, प्रत्येक वेळी टेबल मध्ये येणारे एलिमेंट रिॲक्टंट प्रॉडक्ट साईडला मेन्शन करायचे. ते केले तरच तुम्हाला काय होईल, मार्क्स मिळण्याच्या पॉसिबिलिटी 100% राहतील. जर का एकदा मार्क मिळायला एक्झामिनरला जर कळलं तुम्हाला जमत नाहीये, तर तो तुम्ही किती चांगलं लिहिण्याचा ट्राय केला, किती बरोबर नंबर लिहून ठेवले रिॲक्शन मध्ये, तो मार्क देणार नाही. त्याचं रिझन आहे टेबल पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता आपण पुढचं एक्झाम्पल घेऊ. पुढचं एक एक्झाम्पल आहे आपल्याकडे, NaOH प्लस H2SO4. NaOH कोण आहे आपला, सोडियम हायड्रॉक्साईड. तसं असेल ॲक्वस, प्लस आपण घेतला H2SO4, याला काय म्हणतो आपण, सल्फ्युरिक ऍसिड. नंतर आपण काय घेतलं, याच्यापासून मिळाला आपल्याला Na2SO4, प्लस आपल्याला कोण मिळालं याच्यामध्ये, H2O, वॉटर. आता ही एक रिॲक्शन दिली आणि तुम्हाला क्वेश्चन दिलाय, बॅलन्स द गिव्हन इक्वेशन. मग आता याला बॅलन्स करायचं आपल्याला. बॅलन्सिंग करत असताना आपल्याला माहिती आहे रूल्स फॉलो करायचे. सगळ्यात पहिलं काय करणार आपण, रिॲक्शन मध्ये आलेले मेटल, नॉन मेटल, ऑक्सिजन आणि हायड्रोजन, त्यांना आपण काय करणार, ओळखणार. इथं कोण आला, सोडियम. इथे कोण आला, सोडियम. मी सगळ्यात पहिलं मेटल लिहून घेतला, सोडियम आला. त्याला इथं लिहायचं थोडंसं लेफ्ट साईडला लिहायचं, बिकॉज आपल्याला व्हॅल्यू चेंज करायची वेळ आली तर मल्टिप्लिकेशन दाखवावं लागतं. मग आपण त्याला कुठे घेऊ, इकडे Na आला आपला पहिला, इज इक्वल टू. नंतर आपण बघितलं, आता मला सांगा इकडे Na किती वेळा आला, एकदा. मग आपण काय करू, 1 लिहून घेऊ. इथं रिॲक्टंटच धरायचे आधी एका बाजूला, रिॲक्टंट पकडले त्याच्या खालीच लिहून घ्यायचं. नंतर कोण आला आपला, इथं कोण आलाय, सल्फर, S. सल्फर किती वेळा आला आपला, 1 टाइम्स, 1. नंतर बघा बरं, 2 आले आपले, सोडियम झाला, सल्फर झाला, मेटल झाला, नॉन मेटल झाला. आता तिसरा कोण बघायचा आपल्याला, ऑक्सिजन. ऑक्सिजन किती आले ते बघा बरं या रिॲक्शन मध्ये. बघा मला सांगा, रिॲक्टंट साईडला किती आले आपल्याकडे, 1 इथं आला आणि 4 इथे आहेत. म्हणजे आपल्याकडे ऑक्सिजन किती झाला, 5 टाइम्स, बरोबर. आणि मला एक सांगा, आता आपल्याकडे हायड्रोजन किती वेळा आला, इथे 1 आहे, इथे 2 आहे. 1 + 2 किती हायड्रोजन आहेत आपल्याकडे, 3 हायड्रोजन्स. ही झाली आपली रिॲक्टंट साईड, बरोबर. आता आपल्याला काय करायचंय, रिॲक्शन मध्ये प्रॉडक्ट साईडला सोडियम किती आहे बघा. इकडे सोडियमचा नंबर लिहून घ्या, किती आहे, 2 सोडियम्स. नंतर सल्फरचा नंबर बघा, इथे किती आहे, 1 आहे. एकच सल्फर आला, इकडे एकच होता आपला, मग आपण 1 लिहून घेऊ. त्याच्यानंतर बघा बरं, ऑक्सिजन 4 वेळा आला इकडं, मग आपण 4 प्लस हा 1 किती आलाय, 5 लिहून घेऊ. किती लिहून घेऊ, 5. आणि आपण काय केलं बघा, 5 वेळा ऑक्सिजन आला होता आपला. कसा आला होता, आपण म्हटलं 4 इथं होता आणि 1 हा, 5 ऑक्सिजन. आणि लास्टला हायड्रोजन 3 टाइम्स. मग मला सांगा बरं, हायड्रोजन 3 टाइम्स आला का आपल्याकडे, नाही. इथे किती वेळा आलाय, 2च वेळा आला. मग आपण काय करू, याच्या समोर 2 लिहून घेऊ. आता आपण बघा बरं, या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या एकमेकाला करस्पॉन्ड करतायत का, नाही. मग मला एक सांगा, आता सोडियम किती वेळा, इथे 2 वेळा. सोडियम किती टाइम्स आहे, 2 टाइम्स. मग आपल्याला काय करावं लागेल, इथे 2 लिहावं लागेल. म्हणजे सोडियम किती होईल, 2 × Na, 2 टाइम्स. मग आता मी काय केलं होतं बरं, इथं 2 होता, इथं 1 होता, म्हणून इथं 2 ने मल्टिप्लाय केलं ना, मग इथं करायचं मल्टिप्लाय बाय 2, दॅट इज इक्वल टू 2. रिॲक्टंट साईडला 2 बनवला ना आपण सोडियम, मग इथं मल्टिप्लाय बाय 2 केलं आपण. ठीक आहे. नंतर आपण बघू सल्फर, बघा बरं, इकडे 1 आहे, इकडे 1 आहे. सल्फरला हात लावायची गरजच नाही पडली.
पण आपलं हल्लं कोण, आपण मेटलकडे आलो होतो बॅक त्याला बॅलन्स करायला, म्हणून काय झालं, ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या व्हॅल्यूज खराब झाल्या आपल्या. मग आता ऑक्सिजन बघा किती झाला आपल्याकडे, 2 × O, 2 इथं झाले, 2 × O इथं किती झाले 2, आणि इथं किती आहे 4, 2 + 4 किती होतील आपले 6 ऑक्सिजन. मग इथं मला काय करावं लागेल बरं, 6 लिहावं लागेल, किती 6. आणि प्रॉडक्ट साईडला बघा बरं, आपण आता काय म्हटलं, आता सध्या गरज नाही आपल्याला, आपण काय म्हटलं इकडे 6 झाले आपले, ते इकडे राहू देऊ आपण. नंतर मला सांगा हायड्रोजन किती झाला आता, 2 × H, 2 हायड्रोजन इथं झाले, आणि हे किती आपले 2 × 2 4 हायड्रोजन झाले. मग मला हायड्रोजन इथं तर 3 आहे माझ्याकडे, इकडे आता 4 झाले, म्हणजेच माझा हायड्रोजन किती झाला रिॲक्टंट मध्ये 4. कसा झाला सर, आपण इथं 2 लिहिलं त्याच्यामुळे हा हायड्रोजन डबल झाला, 2 × H किती झाला 2, आणि हा 2, 4 हायड्रोजन झाले. राईट साईडला बघा 2च हायड्रोजन आहे, मग मला काय करावं लागेल, इथे एक 2 लिहावं लागेल. जर मी इथे एक 2 लिहिलं तर काय होईल, 2 × 2 4 हायड्रोजन. मग मला काय करावं लागेल, × 2 4 हायड्रोजन, आणि इकडे आपले 4 आहे तसेच राहतील. मग आता जर आपण बघितलं ऑक्सिजन इकडे 6 होता, प्रॉडक्ट मध्ये बघा बरं, आता इथे 2 लिहिल्यामुळे काय झालं, 2 × O 2O, आणि हे 4, 4 आणि 2 ऑक्सिजन किती झाले 6. मग आपल्याला इथं पण किती लिहावं लागेल 6. तर या पद्धतीने हा टेबल बघा, तुम्हाला आधी टेबल मध्ये कॅल्क्युलेशन करताना पेन्सिलने करावे लागतील. पेन्सिल मध्ये एकदा का तुमचे कॅल्क्युलेशन परफेक्ट होऊपर्यंत तुम्हाला रब करत बसावं लागेल, पण एकदा का कम्प्लीट झालं, हा टेबल तुमचा परफेक्ट आला, त्यानंतर तुम्ही मात्र रिॲक्शन बॅलन्स करू शकता. तिथे एक 2 लिहिला आपण, इकडे एक 2 लिहिला, आणि रिॲक्शन कम्प्लिटली काय झाली, बॅलन्स झाली. आता आपण पुढचं एक एक्झाम्पल घेऊ बघा. आयर्न प्लस वॉटर जर घेतला आपण, आता हे एक्झाम्पल कळलं असेल आय गेस, याचा स्क्रीनशॉट घेणे तर वेळ पण मी प्रोव्हाइड केला होता. आता आपण बघू पुढची रिॲक्शन. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आपल्याला प्रॉब्लेम खूप जास्त घ्यायचे, बॅलन्सिंगचे इतके एक्झाम्पल घ्यायचे ना का तुम्हाला परत प्रॉब्लेमच आला नाही पाहिजे काही. ठीक आहे, मग आता आपण परत एकदा ह्या एक्झाम्पलला रब करू. माझ्याकडे असणारे रिॲक्टंट प्रॉडक्ट मी रब करतो. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुमचा फॉर्मॅट ठरलेला पाहिजे टेबल, आणि टेबल मध्ये काय करायचं, पेन्सिल वर्क करायचं आधी, एकदा कन्फर्म झाली बॅलन्सिंग की त्यानंतर काय करायचं, पेनने लिहायचं. ठीक आहे, आता आपण पुढची रिॲक्शन घेऊ. आपण घेतला आयर्न प्लस वॉटर. आयर्न कोण आहे आपला, Fe, सॉरी रॉंग पेन, Fe प्लस आपण काय घेतला H2O. आता तुम्ही स्टेट मेन्शन करा करू नका डझंट मॅटर, बॅलन्सिंगला क्वेश्चन मध्ये थोडी स्टेट येणार आहेत, आलेले असतील तर चांगलं. गिव्स अस काय देतं आपल्याला, Fe3O4. आता आपल्याला मिळतोय काय, Fe3O4, म्हणजेच काय आपल्याकडे फेरिक ऑक्साईड मिळतं आपल्याला, प्लस मिळतो आपल्याला H2 गॅस. मग आता मला सांगा बरं, ही रिॲक्शन बॅलन्स करायची आहे आपल्याला, काय लिहावं लागेल आधी, मेटल, नॉन मेटल, ऑक्सिजन, हायड्रोजन लिहून घेऊ आपण. मेटल कोण येतोय इथं, आयर्न येतोय, मग आपण मेटल लिहिलं पहिला Fe, किती वेळा येतोय रिॲक्टंट साईडला, एकदाच. नंतर आपण कोण घेतो, ऑक्सिजन, रिॲक्टंट साईडला ऑक्सिजन किती वेळा आहे, एकदाच आहे. नंतर आपण कोण घेतो, हायड्रोजन, रिॲक्टंट साईडला हायड्रोजन किती आपला 2 टाइम्स, मग आपण 2 लिहून घेऊ. बरोबर. आता आपल्याला याला बॅलन्स करायचंय. मग प्रॉडक्ट साईडला Fe किती आला आपला 3 आहे, दिसतंय ना Fe3. मग मला इकडे 3 बनवायचं, तर मला काय करावं लागेल, याला इकडे 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल ना, मल्टिप्लाइड बाय 3, तर हा 3 होईल. आणि मी याला इथं 3 ने मल्टिप्लाय केलं म्हणून मला इथे किती लावावं लागेल 3. ठीक आहे, कन्फर्म. मग आता पुढे जाऊ आपण. बघा बरं, ऑक्सिजन किती होता आपला रिॲक्टंट साईडला, एकच होता. प्रॉडक्ट साईडला किती आहे, 4 ऑक्सिजन आहे. मग प्रॉडक्टला आपण जर 4 लिहिले तर आपल्याला इकडे किती लिहावं लागेल बरं, याच्या समोर मला 4 लिहावं लागेल, किती लिहावं लागेल 4. तेव्हा काय होईल, हा ऑक्सिजन मल्टिप्लाइड बाय 4, तेव्हा ऑक्सिजन किती होईल 4. मग आपण काय करणार बरं, मला ऑक्सिजन 4 पाहिजे होते, रिॲक्टंट साईडला एकच आहे, मी याच्या समोर 4 लिहून टाकला, 4 × O किती झाले 4 ऑक्सिजन. क्लिअर आहे. आता आपण काय करू, ऑक्सिजन झाला, आता आपल्याकडे हायड्रोजन आहे बघा, 4 × H2, 4 × 2 किती झाले 8 हायड्रोजन. इथं 8 हायड्रोजन आहे माझ्याकडे, पण इकडे माझ्याकडे पूर्ण याच्यात बघितलं मला किती हायड्रोजन दिसत आहेत, 2 दिसत आहेत. मग मला काय करावं लागेल, रिॲक्टंट साईडला काय झालं माझ्याकडे, रिॲक्टंट साईडला मी 4 ने मल्टिप्लाय केलं, H2 × 4 केला, म्हणजे हायड्रोजन किती झाला 8. मग मला प्रॉडक्ट साईडला काय करावं लागेल, माझ्याकडे किती होता 2 होता बरोबर आधीचा, त्याला पण काय करावं लागेल, मला मल्टिप्लाय बाय 4 करावं लागेल, म्हणजे तो काय होईल 8. इथं आपण किती लिहिणार 4. आता जर तुम्ही बघितलं, प्रत्येकाला पकडून बघा, आयन इकडे किती आहे 3, इकडे किती आहे 3. ऑक्सिजन बघा 4 × O किती आहे 4, इकडे किती आहे 4. त्याच्यानंतर हायड्रोजन बघा 4 × H2 8, 4 × H2 8. बॅलन्स केमिकल इक्वेशन मिळालं.
तर या पद्धतीने बॅलन्सिंगची कन्सेप्ट असेल. आपल्याला याच्यावरती अजून एक्झाम्पल घ्यायची जेणेकरून प्रॅक्टिस इतकी झाली पाहिजे का तुम्हाला पुढे जाऊन याच्यामध्ये काही डाऊट आलाच नाही पाहिजे. ठीक आहे, पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण. सगळे एक्झाम्पल व्यवस्थित लिहित चला जेणेकरून बघा आपल्याला याच्यावरती 100% लिहून घ्या. 101% क्वेश्चन आहे याच्यावर. 3 मार्कचा क्वेश्चन आला तर टेबल फॉर्म, 1 मार्काला तर येत नाही शक्यतो, 2 मार्काला आला तर बिना टेबलचा काय ना पण नंबर लिहिता आले पाहिजे. ठीक आहे, मग आता आपण बघू नेक्स्ट एक्झाम्पल. आपल्याला पुढचं एक्झाम्पल घ्यायचंय. तुमच्या बुकमध्ये बॅलन्सिंगचे खूप एक्झाम्पल दिलेत, आपण त्यांनाच रेफर करतोय. पुढचं एक्झाम्पल आहे आपल्याकडे कॅल्शियम क्लोराईड CaCl2 प्लस आपल्याला दिलं H2SO4. कॅल्शियम क्लोराईड प्लस सल्फ्युरिक ऍसिड, त्याच्यापासून काय मिळालं आपल्याला? कॅल्शियम सल्फेट. थोडस जागा सोडू आपण, बॅलन्सिंगचे नंबर वगैरे लिहायची वेळ येते. कॅल्शियम सल्फेट प्लस आपल्याला कोण मिळालं? HCl. मग आता याच्यामध्ये येणारे सगळे लोक आधी लिहून घ्यायचे, सांगितलेले तुम्हाला. मेटल बघा बरं कोण कोण आलं. कॅल्शियम आला, मग आपण सगळ्यात पहिले लिहू कॅल्शियम. किती वेळा आला होता रिएक्टंट मध्ये? एकदाच आला, 1 लिहून टाकू त्याची व्हॅल्यू. नंतर कोण आला आपल्याकडे? नॉन मेटल. सल्फर पण आला आणि क्लोरीन पण आला. मग आपण काय लिहू आधी? सल्फर लिहू आधी. किती वेळा आला? एकदा. क्लोरीन आला आपला, किती वेळा आला? Cl2 आहे, म्हणजे आपण काय लिहिणार? 2 टाइम्स. आणि लास्टला आपण बघू कोण? ऑक्सिजन आहे का रिएक्शन मध्ये? येस, ऑक्सिजन आहे. किती वेळा आला आपला ऑक्सिजन रिएक्टंट साइडला? 4 टाइम्स. आणि हायड्रोजन बघू आपण लास्टला. आता हायड्रोजन आहे ना, किती वेळा? इथे 2 टाइम्स. इकडे किती आहे? 1 टाइम. म्हणजे आपण इकडे आधी 2 लिहून घेऊ. रिएक्टंट साइड झाली आपली. आता प्रॉडक्ट साइडकडे जाऊ. कॅल्शियम किती? इकडे 1. इकडे किती आहे? 1. कॅल्शियमची व्हॅल्यू लिहून टाका 1. नंतर बघा बरं आपल्याकडे सल्फर आहे, इकडे किती आहे? 1. इकडे किती आहे? 1. सल्फर 1 लिहून टाकू आपण. नंतर बघा क्लोरीन, इथे किती आहे? 2. इथं क्लोरीन किती आहे? 1 आहे. मग आपण काय करणार? 1 लिहिणार आधी, पण त्याला आपल्याला किती बनवायचंय? 2. मग आपण काय केलं पाहिजे? मल्टिप्लाय बाय 2 करू आपण. म्हणजे काय होईल इथं? मल्टिप्लाय बाय 2 इक्वल्स 2. इथं आपण काय लिहू? 2. ठीक आहे, आला 2. आता आपण काय बघू? क्लोरीन झाल्यानंतर बघू ऑक्सिजन. इकडे किती आहे? 4. इकडे किती आहे? 4. ऑक्सिजनला हात लावायची गरजच नाही काही. आणि आपला हायड्रोजन बघा, इकडे किती होता? H2. इथं 2 लिहिल्यामुळे किती झाला? 2. म्हणजे आपला हायड्रोजन पण किती झाला? 2. तर या पद्धतीने आपली ही सुद्धा रिॲक्शन काय झाली? 2 लिहिला आणि आपली रिॲक्शन पूर्ण काय झाली? बॅलन्स झाली. तर या पद्धतीने हे एक्झाम्पल होतं आपलं. व्यवस्थित एक्झाम्पल समजून घ्या, कसं बॅलन्स करतो आपण त्याच्याकडे लक्ष द्या, आणि मग आपण काय करतो? नेक्स्ट एक्झाम्पल कडे जायला आपण तयार असू. ठीक आहे, गेटिंग टू द नेक्स्ट एक्झाम्पल. बॅलन्सिंग इम्पॉर्टंट असल्या कारणाने आपण त्याचे खूप सारे एक्झाम्पल घेतोय. ठीक आहे, कळलंय आपल्याला. मग आपण काय करू? पुढचं एक्झाम्पल घेऊ. आता मी टेबल प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा लिहितोय तेव्हा माझ्याकडून इरेज होतोय, पण तुम्ही मात्र टेबल ठेवला पाहिजे, लक्षात असू द्या. मग आता आपण पुढच्या एक्झाम्पल कडे येऊ. ऍज ऑलवेज जनावरांच्या चाऱ्याचा टाइम झालाय, जनावर ओरडायला लागलेले. प्लीज इग्नोर द नॉइजेस. पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण. आपलं पुढचं एक्झाम्पल असेल बघा H2S2O7. आता हे काय आपल्याकडे बघा, H2S2O7 याला म्हटलं जातं डायसल्फ्युरिक ऍसिड. नाव व्यवस्थित लक्षात ठेवायचं. तुम्हाला वाटलं तर आता मी सांगितलंय, लगेच पॉज करून नाव लिहून घ्यायचं. डायसल्फ्युरिक ऍसिड प्लस आपण काय घेतला? H2SO7 प्लस आपण टाकलं वॉटर, H2O. तर काय मिळालं आपल्याला? बघा, पहिली गोष्ट जी मिळाली ती तुम्हाला काय मिळाली? H2SO4. आणि दुसरी गोष्ट काहीच नाही मिळाली, फक्त H2SO4च मिळालं. मग डायसल्फ्युरिक ऍसिडला आपण काय केलं? वॉटरमध्ये टाकल्यावर आपल्याला काय मिळालं? सल्फ्युरिक ऍसिड. मग रिॲक्टंट लिहू घेऊ आपण सगळ्यात पहिले. मेटल आहे का कुठे? कशात? मेटल कुठंच दिसत नाही मला. सोडियम, हायड्रोजन, सोडियम, अल्युमिनियम कुणीच दिसत नाहीये. मग आपण कशाकडे जाऊ? नॉन मेटलकडे. सल्फर आला इकडे, मग आपण काय लिहिणार? सल्फर. किती वेळा आला होता रिॲक्टंट साइडला? 2 टाइम्स. लिहिला आपण 2. नंतर कोण आला आपल्याकडे? ऑक्सिजन. किती टाइम्स? 7 इथं आणि 1 इथं, म्हणजे 8 टाइम्स. नंतर आपल्याकडे काय येतो? हायड्रोजन. इथं किती? 2 टाइम्स. इथं किती? 2 टाइम्स. हायड्रोजन किती झाला आपला? 4 हायड्रोजन इन द रिॲक्टंट. कसा आला? 2 इथला आणि 2 इथला, 4 हायड्रोजन होते, बरोबर. मग आता आपल्याला बॅलन्स करायची रिॲक्शन. बॅलन्सिंग मध्ये आपल्याला माहिती आहे, रूल सिंपल आहे की नाही. सगळ्यात पहिलं काय करायचं? सल्फर इथे किती आलाय? 2 टाइम्स. 2 टाइम्स. इकडे किती होता आपला? एकदाच आलाय, 1 टाइम्स. मग मला सल्फर 2 बनवायचं असलं काय करावं लागेल? मल्टिप्लाय बाय 2 करावं लागेल, तेव्हा सल्फर 2 होईल. मी इथं 2 लिहून टाकला, सल्फर 2दा झाला. आपल्याकडे ऑक्सिजन बघा 8 टाइम्स आहे,
इथं काय झालं, हा 2 लिहिल्यामुळे 2 into 4 किती झाला, 8 टाइम्स झाला. म्हणजे आपलं काय झालं, ऑक्सिजन 8 बरोबर आला आपला. आणि हायड्रोजन इकडे किती होता, 4 होता आपला. इकडे बघा बरं, 2 लिहिल्यामुळे काय झालं, 2 into 2 हायड्रोजन किती झाला, 2 into 2 4 झाला. म्हणून आपण काय म्हणतो, 4. एक 2 लिहिला आणि आपली अख्खी रिॲक्शनच काय झाली, बॅलन्स झाली. सो एवढी सिंपल पण बॅलन्सिंग असू शकते बघा, काही डिफिकल्ट नाही. एक्झाम्पल्स व्यवस्थित केले, आपली प्रॅक्टिस जर असेल तर आपल्याला काहीच इश्यू येत नाही याच्यामध्ये. ठीक आहे, पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण. मुव्हिंग टू द नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊ आपण. नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला काय सांगतंय बघा, बॅलन्सच करायची रिॲक्शन. फक्त एवढंच आहे का आपला पेशन्स, आपली अंडरस्टँडिंग आणि आपला ब्रेन पॉवर सगळं आपल्या सोबत असतील तर बॅलन्सिंग सोपं होऊन जातं. बघा आपल्याला एक एक्झाम्पल दिलंय, Ag प्लस काय दिलं आपल्याला, HCl. सिल्वर मध्ये आपण जर HCl टाकलं तर आपल्याला काय मिळतं, AgCl प्लस काय मिळतो आपल्याला, H2 गॅस. आता डायटॉमिक हायड्रोजन भेटला, 2 ऍटम हायड्रोजनचे, म्हणजे काय असणार, गॅसच असणार आहे. सगळ्यात पहिले आपण रिॲक्टंट लिहू. मेटल आलाय, यस. Ag कोण आहे आपला, मेटल. किती वेळा आला, 1 वेळा. त्याच्यानंतर आपण काय बघतो, नॉन मेटल कोण आला, क्लोरीन. Cl आला आपला, किती वेळा आला, एकदाच आला, 1 वेळा. नंतर कोण बघतो आपण, ऑक्सिजन आलाय का, अख्ख्या रिॲक्शन मध्ये नाही आला. मग कोण राहतं आपल्याकडे, हायड्रोजन. इथं किती वेळा आला, एकदा. ठीक आहे, आता लिहून घेतले आपण सगळे रिॲक्टंट साईडला किती किती वेळा आलते. प्रॉडक्ट साइड कडे जाऊ आपण आता. मला सांगा, Ag किती वेळा आहे आपला, इथं एकदा. इथे किती वेळा आहे, एकदा. मग आपण इथे 1 लिहू शकतो, याला बॅलन्स करायची गरज नाही म्हणतो आपण, तात्पुरतं तरी. पेन्सिलने लिहिलेलं असणार तुम्ही. क्लोरीन बघा किती वेळा आपल्याकडे, एकदा. इथे किती वेळा आहे, एकदा. लिहिला 1. ठीक आहे, नंतर हायड्रोजन बघा, इथे किती वेळा आहे आपला रिॲक्टंट साईडला, 1 टाइम्स. पण प्रॉडक्ट मध्ये किती वेळा आला, 2 वेळा. मग आपल्याला काय करावं लागेल, इकडे 2 लिहावं लागेल की नाही. मग मला रिॲक्टंट मध्ये आपल्याला इथे जर प्रॉडक्ट मध्ये 2दा आला, मला रिॲक्टंट मध्ये पण 2दा पाहिजे, मल्टिप्लाय बाय 2 करावं लागेल. म्हणजे किती येईल आपला, 2 येईल. कसा येणार तो, रिॲक्टंट साईडला मला 2 मिळवायचा होता हायड्रोजन, म्हणून मी काय केलं, हायड्रोजनला 2 ने मल्टिप्लाय केलं. झालं, आता हायड्रोजन बॅलन्स झाला. पण बिघडलं काय, हायड्रोजन बॅलन्स करायचे ना, माझा क्लोरीन काय झाला, डबल झाला की नाही. मग क्लोरीनला जर मला रिॲक्टंट साईडला 2 झालाय क्लोरीन, तर मला प्रॉडक्ट साईडला पण काय करावं लागेल, मल्टिप्लाय बाय 2 करावं लागेल. मला क्लोरीन 2दा पाहिजे, मी इथं काय लिहिणार, 2 लिहिणार. झाला क्लोरीन बॅलन्स. इकडे 2 वेळा आला आणि इकडे पण 2 वेळा आला. पण बिघडलं पुन्हा एकदा. काय बिघडलं बरं, क्लोरीन 2दा करायचा होता, त्या नादात माझा सिल्वर पण 2दा झाला. मग मला काय करावं लागेल बरं, प्रॉडक्ट साईडला 1 into 2 झाला की नाही, म्हणजे 2 झाले प्रॉडक्टला क्लोरीन. रिॲक्टंट मध्ये एकच राहिला, मग मला काय करावं लागेल, रिॲक्टंट साईडला पण काय करावं लागेल, मल्टिप्लाय बाय 2 करावं लागेल. तेव्हा तो काय होईल, 2 होईल. मग बघा आपण काय केलं बरं, हायड्रोजन आपला किती होता, 2 होता. ते एका हायड्रोजनला आपल्याला बॅलन्स करण्याच्या नादात काय करावं लागलं, हायड्रोजन बॅलन्स झाल्यामुळे कोण बिघडला, क्लोरीन. क्लोरीन 2दा झाला, म्हणून आपण काय केलं, क्लोरीन समोर 2 लिहिला. पण त्याच्यामुळे कोण बिघडला आपला, Ag. Ag सरळ करण्यासाठी आपल्याला त्याच्या समोर पण 2 लिहावा लागला. आणि सगळ्यांसमोर 2-2 आले. फक्त हायड्रोजन पुढे कोणीच नाही आलं, का, कारण तो ऑलरेडी डायटॉमिक होता. तर या पद्धतीने ही रिॲक्शन पण काय झाली असेल, आपली बॅलन्स झाली असेल. ठीक आहे, आता एक लास्ट रिॲक्शन घेऊ आपण बॅलन्स करायला, आणि नंतर तुम्हाला कशासाठी, होमवर्क म्हणून किंवा तुम्हाला प्रॅक्टिससाठी 2-4 रिॲक्शनचे मी काही एक्झाम्पल देऊन ठेवतो, प्रॅक्टिससाठी. जस्ट तुम्हाला वाटलं तर घरी बॅलन्सिंगची प्रॅक्टिस करा. 4-5 एक्झाम्पल मी तुमच्यासाठी पण ठेवून जाईल. तुम्हाला वाटलं तर आन्सर कमेंट मध्ये पोस्ट करू शकता. इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. लाईक करायला वेळ लागत नाही, मी खूप वेळा सांगतो तुम्हाला, तुम्ही लाईक करत नाही, मोटिवेशन पण देत नाही. लेक्चर लेट येण्याचं कारण ते पण असू शकतं. सर आजारी असताना सुद्धा लेक्चर टाकतायत म्हटल्यानंतर तुमचं काम असलं पाहिजे ना, एक लाईक प्रेस करायला काय जातं बरं, किती वेळ लागतो. ठीक आहे, पुढचं घेऊ आपण. CH4 मिथेन प्लस आपल्याला कोण दिलं यांनी, ऑक्सिजन. CH4 प्लस ऑक्सिजन, त्याच्यापासून काय मिळतो आपल्याला, आपल्याला पहिली गोष्ट मिळते कार्बन डायऑक्साईड प्लस आपल्याला काय मिळतं, वॉटर. आता नीट बघा, रिॲक्टंट मध्ये कोण कोण आले बघा, मेटल आलाय का कोणी, नाही आला. मेटल नाही दिसला तर सोडून द्यायचा विषय. नॉन मेटल कोण आला, कार्बन. इकडे कोण आहे, कार्बन. मग आपण काय लिहिणार, कार्बन. रिॲक्टंट मध्ये किती आहे, 1. एकच आहे ना कार्बन, हायड्रोजन 4 आहे. दुसरं आपण कोण बघतो, ऑक्सिजन. किती आला बरं आपल्याकडे, सॉरी, किती आला रिॲक्टंट मध्ये, ऑक्सिजन 2 आहे. 2 आहे, इथं 2 लिहून घेऊ. आणि हायड्रोजन किती आपल्याकडे, 4 आले. 4 × 2 = 6 × 2 = 12. 12 × 2 = 24. 24 × 2 = 48. 48 × 2 = 120. 120 × 2 = 240. 120 × 2 = 240.
तर हायड्रोजन 4 लिहून घेऊ. ठीक आहे, आता मिळाले आपल्याला रिॲक्टंट साईडला कोण कोण आलं ते प्रॉडक्ट साईडला. बघा आता कार्बन किती 1, इथं किती होता 1, मी इथं 1 लिहून टाकला तात्पुरता, जे दिसलं ते लिहिलं. ऑक्सिजन किती आहे 2, इथं किती 1 3 ऑक्सिजन आहे आणि इकडे किती होते 2च होते. मग आपल्याला काय करावं लागेल आता, ऑक्सिजन आपण लिहून घेऊ किती आहे 3. नंतर हायड्रोजन बघा इथं किती होता 4, इथं किती आहे 2च आहे. लिहून घेतले आधी कोण कोण किती किती वेळा येते. आता आपल्याला यांना बॅलन्स करायचं. मग मला एक सांगा बरं, ऑक्सिजन किती आपल्याकडे 2 टाइम्स आहे बरोबर, आणि इकडे किती आपला ऑक्सिजन 3 टाइम्स आहे. मग मला काय करावं लागेल बरं, ऑलवेज गो फॉर जेव्हा कधी सिच्युएशन येईल ना, इथं 2 + 1 3 आहे, इकडे आपल्याकडे 2 आहे, 3 तिकडे 2 इकडे, ऑड नंबर जिथं येईल ना त्याला इव्हन बनवायचं ट्राय करा. ऑड नंबरला ऑलवेज इव्हन बनवा. मग इव्हन बनवायचं असलं आपण काय करू शकतो बरं, मला सांगा इथं किती होता 2, इथं किती आहे 1 3. मग मला जर 3 ला ऑड मधून इव्हन नंबर मध्ये यायचं, मला काय करावं लागेल, इथे एक 2 लिहावं लागेल. जर मी एक 2 लिहिला तर काय झालं, 2 × 2 किती झाले हे 2 ऑक्सिजन, 2 × 1 किती झाला 2 ऑक्सिजन, आणि इथं 2 ऑक्सिजन किती झाले टोटल 4 ऑक्सिजन, हे 2 आणि हा इथं जाऊन मल्टिप्लाय झाला तर हे 2, म्हणजे किती झाले आपल्याकडे टोटल 2 + 2 4 ऑक्सिजन झाले बरोबर. आता प्लस साईन जर लावलं तर किती मिळतील आपल्याला 4 ऑक्सिजन. आता हे तर कळलं असेल, ऑक्सिजन 4 बनवला आपण, 3 होता त्याला 4 बनवलं. मग आता आपल्याला तिकडे 4 मिळवला तर इकडे पण काय करावं लागेल 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग मी काय केलं, माझ्या प्रॉडक्ट साईडला किती होता 3 होता, मी काय केलं बरं 4 मिळवला तिथं. मग मला सेम इकडे काय करावं लागेल, मल्टिप्लाय बाय 2 टू गेट 4 ऑक्सिजन झाला. आता पण बिघडलं काय असेल बरं, ऑक्सिजन बॅलन्स करायचं ना. आता आपलं काय झालं असेल, काही चुकलंय का, काहीच नाही चुकलं. मग आपण काय म्हणतो, इथं आपण हा 2 लिहिल्यामुळे हायड्रोजन किती झाला 4, 2 × 2 4, 2 × 2 4. मग जर झालं असेल तर नीट बघा बरं, आता आपल्याकडे काय झालं, ऑक्सिजन 4 झाला, हायड्रोजन पण 4 झाला आपला, आणि कार्बन तर होताच आपला 1 1, म्हणजे अख्खी रिॲक्शन कशी झाली असेल आपली, बॅलन्स झाली असेल. तर अशा पद्धतीने बघा बॅलन्सिंगचा पूर्ण टॉपिक होता. हा टॉपिक आपल्याला होप कळला असेल आणि असा कळला असेल का आता याच्यामध्ये काही प्रॉब्लेम राहणार नाही. आता आपलं काम काय असलं पाहिजे, होमवर्क साठी, किंवा आपल्याला होमवर्क नाही म्हणताय बट प्रॅक्टिस साठी मी तुम्हाला काही रिॲक्शन सोडतोय, तेवढ्या मात्र पटपट बॅलन्स करायच्या. तुम्हाला वाटलं शक्य झालं तर मला कमेंट मध्ये तुमचे आन्सर येऊ द्या. आपण काय नाही, आपण थोडी काही टेक्निकली टाईप करायला तुम्ही म्हणशा सर 4 खाली कसा टाईप करू, नाही करता आला नका करू, जसा येईल तसा टाईप करून मला बॅलन्स केलेला आन्सर एखादं तुमचं कमेंट मध्ये येऊ द्या. आपण तुमच्यासाठी फॉर प्रॅक्टिस म्हणून आपण सोडू आता काही, आता आपण तुमच्यासाठी म्हणून सोडतोय फॉर प्रॅक्टिस. प्रॅक्टिस साठी तुमच्यासाठी हे रिॲक्शन असतील बघा. पहिले असेल आपल्याकडे Mg + O2, Mg + O2 gives MgO, ही पहिली रिॲक्शन असेल. देन सेकंड वन तुम्हाला बॅलन्स करण्यासाठी प्रॅक्टिससाठी CuCl2 कॉपर क्लोराईड प्लस आपण कोण घेतला Ki पोटॅशियम आयोडाईड, त्याच्यापासून काय मिळालं आपल्याला CuCl2 होता का Ci2 होता, आय गेस नो आय होता बरोबर. मग आपल्याला काय मिळालं त्याच्यातून CuI2 प्लस आपल्याला मिळाला KCl. देन थर्ड वन फॉर यू बेरियम क्लोराईड BaCl2 प्लस AgNO3 सिल्वर नायट्रेट, दोघांची रिॲक्शन झाली तर काय मिळालं आपल्याला बेरियम नायट्रेट BaNO3 ट्वाइस प्लस AgCl. Then fourth one for your practice N2 + H2 nitrogen and hydrogen gives ammonia NH3. And last one for your practice water dissociate, वॉटरचं काय झालं म्हणलं आपण डिसोसिएशन, डिकम्पोजिशन झालं तर त्याच्यापासून काय मिळतं आपल्याला H2 + O2. तर या 5 रिॲक्शन तुमच्यासाठी काय असतील होमवर्क, किंवा याला तुम्ही प्रॅक्टिस साठी म्हणू शकता. 5 रिॲक्शनला व्यवस्थित बॅलन्स करा. शक्य झालं तर मला बॅलन्स केलेलं एखादं तरी इक्वेशन कमेंट मध्ये पोस्ट करा, जेणेकरून मला कळेल तुम्हाला कळली सगळी गोष्ट. बघा तुमचं लेक्चर झालं आणि लाईट पण गेली. ओके देन दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. प्लीज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, नवीन नसाल तर लाईक करा, शेअर करा, आणि सगळ्यात महत्वाचं असंच तुमचं प्रेम दाखवत राहा, जेणेकरून आपण पुढच्या वेळी पुन्हा एकदा तुमच्या नव्या व्हिडिओ सोबत नवीन व्हिडिओ लवकरच अपलोड करण्याची आपल्याला काय मिळेल प्रेरणा मिळेल. ठीक आहे.
हे सगळे एक्झाम्पल बॅलन्स करून घ्या आणि मला सांगा, येस सर मला जमले किंवा नाही जमले. काही प्रॉब्लेम आला तर कमेंटमध्ये कळवा, आपण त्याचं पण काहीतरी समाधान शोधून घेऊ. ठीक आहे, थँक्यू देन.